तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण डब्ल्यूबीसी एका चार्टच्या फॉर्ममध्ये डिस्कस केलेलं आहे. डब्ल्यूबीसी आपण एका चार्टच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेला आहे बोर्डवर. लेक्चर आपण युट्यूबवर अपलोड पण केलेलं आहे. त्याचे टाइप्स, त्याचे नंबर, शेप ऑफ न्यूक्लियस, त्यानंतर फॉर्मेशन आणि फंक्शन काय आहे त्याचं आपण चार्टच्या फॉर्ममध्ये डिस्कस केलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे प्लेटलेट्स. नेक्स्ट पॉईंट आपला कोणता असणार आहे? प्लेटलेट्स. प्लेटलेट्स एकदम बेसिक पासून आपण बघणार आहोत. आजचं लेक्चर जे आपलं असणार आहे ते प्लेटलेट्सवर असणार आहे. प्लेटलेट्स झाल्याच्या नंतर आपण डिस्कस करणार ब्लड ग्रुप. काय डिस्कस करणार? ब्लड ग्रुप. तर आजचं लेक्चर असणार आहे आपलं प्लेटलेट्सवर. आपल्या टॉपिकचं नाव आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. आज आपल्याला बघायचं प्लेटलेट्स. काय बघायचंय? प्लेटलेट्स. प्लेटलेट्स बघायचं आपल्याला. प्लेटलेट्स आपण प्लेटलेट्सचा ऑर मध्ये थ्रोम्बोसाइट असं नाव आहे. थ्रोम्बोसाइट. क्वेश्चन मध्ये तुम्हाला थ्रोम्बोसाइट दिसलं तर त्याला घाबरायचं नाही, ते आहे आपल्या प्लेटलेट्स. जसं आरबीसीला आपण एरिथ्रोसाइट म्हणू शकतो ऑर मध्ये, डब्ल्यूबीसीला आपण ल्युकोसाइट आपण ऑर मध्ये म्हणू शकतो. तसंच आपण प्लेटलेट्सला काय म्हणणार? थ्रोम्बोसाइट. काय म्हणणार? थ्रोम्बोसाइट. याला काय म्हणतात? ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट्स ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट्स ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट्सला आपण काय म्हणू शकतो? थ्रोम्बोसाइट म्हणू शकतो. आता प्लेटलेट्स हे असणारे नॉन न्यूक्लिएटेड. कशा असणारे? नॉन न्यूक्लिएटेड सेलचे फ्रॅगमेंट्स असणारे. याला ऑर मध्ये डबल एक म्हणू शकतो आपण, सेल फ्रॅगमेंट्स. सेल फ्रॅगमेंट्स पण आपण त्याला म्हणू शकतो. ते काय असणार? आपल्या प्लेटलेट्स असणार आहे. त्या नॉन न्यूक्लिएटेड असणार आहे. प्लेटलेट्स कशा असणार आहे? नॉन न्यूक्लिएटेड असणार आहे. आपण आरबीसीस बघितल्या. आरबीसीस कसे आहे? नॉन न्यूक्लिएटेड. मॅच्युअर आरबीसीस मध्ये न्यूक्लियस हा अपसेट असतो. त्यानंतर डब्ल्यूबीसी आपण बघितल्या. डब्ल्यूबीसीस कसे आहे? न्यूक्लिएटेड असतात. डब्ल्यूबीसीस न्यूक्लिएटेड असणार. त्याच्या न्यूक्लियसचे आपण शेप पण बघितलेले आहे. एक न्यूक्लियसचे आपण शेप पण बघितलेले आहे. डब्ल्यूबीसीस न्यूक्लिएटेड असतात. आणि हे आपल्या प्लेटलेट्स जे आहे ते असतात नॉन न्यूक्लिएटेड. प्लेटलेट्स काय? प्लेटलेट्स आर नॉन न्यूक्लिएटेड. Platelets are नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस हा absent असणार आहे. न्यूक्लियस कसा असणार आहे? absent. न्यूक्लियस absent असणार आहे. न्यूक्लियस हा absent असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत लाईफ स्पॅन बघणार आहोत प्लेटलेट्सचा. प्लेटलेट्सचा लाईफ स्पॅन बघणार आहोत. जगण्याचा कालावधी बघणार आहोत, किती काळ त्या जिवंत राहतात. आपण आरबीसीचा कालावधी बघितला होता, तुम्हाला आठवतो का? आरबीसीचा आपण कालावधी बघितला होता, तो होता 120 डेज. किती? 120 डेज. हा आपला प्लेटलेट्सचा असणार आहे 7 डेज. किती असणार आहे? 7 डेज. 7 डेज आपण त्याला ऑर मध्ये 1 वीक सुद्धा असं म्हणू शकतो. 1 वीक सुद्धा म्हणू शकतो. लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट्स. Lifespan of platelets. Seven days. 1 week. लाईफ स्पॅन जो असणार आहे प्लेटलेटचा किती असणार? तो 7 डेज. 7 डेज आपण त्याला ऑन मध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला 1 वीक सुद्धा देऊ शकतात. ते 1 वीक सुद्धा देऊ शकतात. 7 डेज सुद्धा देऊ शकतात. क्वेश्चन मध्ये मेन्शन काय तुम्हाला विचारलंय काय हे तुम्हाला बघायचंय. अगोदर त्याला राऊंड करून घ्यायचंय. आपण एमसीक्यू ची प्रॅक्टिस पण बघितलेली आहे काल. त्याला राऊंड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला नंतर टिक करायचंय, आन्सर टिक करायचंय. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याचा नंबर बघणार आहोत प्लेटलेट्सचा. आपण आरबीसीचा नंबर बघितलाय. आरबीसीचा नंबर किती? 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस
पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये असणारे. त्यानंतर डब्ल्यूबीसीचा पण आपण नंबर बघितला 6000 ते 8000, 6000 ते 8000, 6000 to 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. तसेच प्लेटलेट्स असणारे 1.5 to 3.5 लाख असणारे. किती असणारे? लाख. त्या प्लेटलेट्स लाख मध्ये असणारे. त्यानंतर आरबीसी असणारे मिलियन्स मध्ये, मिलियन्स मध्ये असणारे. त्यानंतर प्लेटलेट्स आपल्या लाख मध्ये असणारे, डब्ल्यूबीसी आपल्या थाउजंड मध्ये असणारे. नंबर जर बघितला आपण प्लेटलेट्सचा नंबर जर बघितला 1.5 to 3.5 लाख पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. याला आपण डिनोट काय करणार? पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये किती प्लेटलेट असणार? 1.5 to 3.5 लाख. किती असणार? 1.5 to 3.5 लाख प्लेटलेट्स आपल्याला पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये बघायला मिळणार आहे. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर त्याचं फॉर्मेशन आपण बघणार. प्लेटलेट्स फॉर्म कुठे होतात ते आपण बघणार आहोत. फॉर्मेशन नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं. फॉर्मेशन. नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे आपला फॉर्मेशन असणार आहे. काय असणार आहे? फॉर्मेशन. फॉर्मड फ्रॉम प्लेटलेट्स. फॉर्मेशन कुठे होणार आहे? हे आपल्या रेड बोन मॅरो मध्ये. आपला रेड बोन मॅरो जो आहे, आपला हा जो रेड बोन मॅरो जो आहे, हा काय आपला रेड बोन मॅरो. काय? रेड बोन मॅरो. जो आपला रेड बोन मॅरो आहे यामध्ये मेगा कॅरिओसाइट नावाचे सेल असतात. कोणत्या? मेगा कॅरिओसाइट. यामध्ये कोणत्या नावाचे सेल आहे? मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट. मेगा, मेगा या शब्दाचा अर्थ होतो मोठा, मोठाले. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, साइट म्हणजे सेल. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, साइट म्हणजे सेल. मेगा कॅरिओसाइट नावाच्या सेल पासून, फ्रॅगमेंट्स पासून काय तयार झाले? आपल्या प्लेटलेट्स नावाचे सेल तयार झालेले. हे सेल नसून हे सेलचे फ्रॅगमेंट्स आहे. काय आहे? सेलचे फ्रॅगमेंट्स आहे. काय आहे? सेलचे फ्रॅगमेंट्स. आता याचं आपण फॉर्मेशन काय सांगणार? फॉर्मड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट सेल. मेगा कॅरिओसाइट सेल्स इन रेड बोन मॅरो. फॉर्मड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट सेल्स इन रेड बोन मॅरो. मेगा कॅरिओसाइट सेल्स इन रेड बोन मॅरो मध्ये असणारे मेगा कॅरिओसाइट सेल्स पासून आपल्या प्लेटलेट्स बनणार, त्याचे फ्रॅगमेंट्स बनणार आहे. आता याचा आपल्याला नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं. याचं फंक्शन काय आहे? याचं प्लेटलेट्सचं आपल्या ब्लड मध्ये नेमकं काय काम आहे? आपण बघितलं आरबीसीचं काय फंक्शन आहे. आरबीसीचं ऑक्सिजन गॅस कॅरी करायचं काम आहे. त्यानंतर डब्ल्यूबीसीचं बघितलं आपण, एखादा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर झालाय, बॉडी तेव्हा एंटर झालं त्याचं किल करण्याचं काम कोणाचं आहे? डब्ल्यूबीसीचं आहे. त्यानंतर वेगवेगळे फंक्शन आपण बघितलं डब्ल्यूबीसीचं. त्यानंतर प्लेटलेट्सचं काय फंक्शन आहे आपण ते नेक्स्ट पॉइंट आपल्याला तो बघायचा आहे. फंक्शन डिस्कस करायचं आपल्याला. रेड बोन मॅरो मध्ये मेगा कॅरिओसाइट नावाचे सेल असतात. आपण यामध्ये काय बघितलं? यामध्ये आपण काय बघितलं? प्लेटलेट्स बघितलं आपण. प्लेटलेट्स और मध्ये सेल फ्रॅगमेंट्स पण म्हणू शकतो आपण. तसे दिसलं जर तुम्हाला एखादा शब्द एमसीक्यू मध्ये तर घाबरून जायचं काम नाहीये. त्यानंतर नेक्स्ट बघितलं प्लेटलेट्स ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट्स ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट. आपण आरबीसीला जसं एरिथ्रोसाइट म्हणतो ऑर मध्ये, तसंच प्लेटलेट्सला पण आपण थ्रोम्बोसाइट म्हणतो. काय म्हणतो? थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट्स आर नॉन न्यूक्लिएटेड. प्लेटलेट्स आर नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस हा प्लेटलेट्स मध्ये ॲब्सेंट असणारे. आपण बघितलं होतं आरबीसीज मध्ये पण न्यूक्लियस हा ॲब्सेंट आहे आणि डब्ल्यूबीसीज मध्ये आरबीसी न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे. त्यानंतर आरबीसी प्लेटलेट्स आपल्या कशा असणार आहे? नॉन न्यूक्लिएटेड. कशा असणार आहे? नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएट हा ॲब्सेंट असणार आहे. न्यूक्लियस हा आपल्या प्लेटलेट्स मध्ये ॲब्सेंट असणार आहे, येथे प्रेझेंट नसणार आहे. त्यानंतर लाईफ स्पॅन बघणार आहोत आपण. लाईफ स्पॅन आपण बघितलेला आहे 7 days. किती? 7 days.
लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट्स जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं तर काय सांगायचं आपल्याला 7 डेज, त्याला ऑर मध्ये 1 वीक सुद्धा क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये जर 1 वीक असलं तर 7 डेज असलं बोथ ए अँड बी तुम्ही टिक करायचं, बोथ ए अँड बी टिक करायचं. त्यानंतर नंबर तुम्हाला विचारलं जाईल, नंबर काय सांगायचा 1.5 to 3.5 लाख, 1.5 to 3.5 लाख पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये 1.5 to 3.5 लाख प्लेटलेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. 1.5 to 3.5 लाख प्लेटलेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये असणार आहे. त्यानंतर आपण बघितलं फॉर्मेशन, बघितलं प्लेटलेट्सचं फॉर्मेशन, फॉर्मड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट नावाचे सेल. कोणते सेल? मेगा कॅरिओसाइट नावाचे सेलच्या फ्रॅगमेंट्स पासून प्लेटलेट्स तयार झालेले आहेत. या कुठे असणार आहे मेगा कॅरिओसाइट सेल? हे रेड बोन मॅरो मध्ये असणार आहे, स्पेशल टाइपच्या सेल रेड बोन मॅरो मध्ये असणार आहे, मोठमोठाले सेल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या याच्यावर क्वेश्चन करू शकतो कारण युनिक आहे. आपण डब्ल्यूबीसी आरबीसी बघितला रेड बोन मॅरो मध्ये होता, पण हे स्पेशल आहे, मेगा कॅरिओसाइट नावाचे सेल स्पेशल आहे. याच्या फ्रॅगमेंट्स पासून आपल्याला काय बघायला मिळतंय? सेल फ्रॅगमेंट्स, त्या काय आपल्या प्लेटलेट त्या कुठे असणार आहे? रेड बोन मॅरो मध्ये. कुठे असणार आहे? रेड बोन मॅरो मध्ये. नेक्स्ट आपल्याला त्याचं फंक्शन डिस्कस करायचं. याचं फंक्शन काय आहे प्लेटलेट्सचं? नेक्स्ट पॉईंट काय बघायचा? फंक्शन. आपण याच्यानंतर प्लेटलेट्स वर 2-3 एमसीक्यू पण आपण नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचे. एमसीक्यू पण आपण लास्टला डिस्कस करणार आहोत. लेक्चर झाल्याच्या नंतर सर्व संपल्याच्या नंतर एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहोत. आपण आता इथून पुढे प्रत्येक लेक्चर मध्ये आपला जो टॉपिक आपण जो शिकवला त्यावर आपण एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. त्यावर काय डिस्कस करणार? एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहोत. एमसीक्यू आपण त्या टॉपिक वरच घेणार. आज जो आपण कव्हर केला त्यावर आपले एमसीक्यू असणार आहे. इथून पुढे तुम्हाला एमसीक्यू विथ एमसीक्यू आणि हँड रिटन नोट्स असे सुंदर अशा हस्ताक्षर तुम्हाला मिळणार आहेत. नेक्स्ट जो आपला पॉइंट आहे फंक्शन. याचं फंक्शन काय? याचं फंक्शन आहे हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग और कोहागुलेशन. जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेस इंजुरी होते, इंजुरी झाल्याच्या नंतर ब्लड तिथे थांबत काही वेळानंतर ते स्टॉप होऊन जातं, ब्लड तिथे स्टॉप होऊन जातं. तिथे अशा रक्ताच्या गाठी तुम्हाला बघायला मिळतात. ते काय आपले प्लेटलेट्समुळे ते ब्लड क्लॉट झालेलं आहे. कशामुळे? प्लेटलेट्समुळे. याचं फंक्शन जर विचारलं काय सांगायचं? हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग, हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग और कोहागुलेशन. फंक्शन जर तुम्हाला प्लेटलेट्सचं विचारलं तर तुम्ही काय सांगणार? हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग और कोहागुलेशन. हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग और कोहागुलेशन. रक्त गोठायचं काम करतंय आपलं. इंजुरी झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला इंजुरी होते ब्लड ते थांबणार, काही वेळानंतर ते स्टॉप होऊन जाते. कशामुळे स्टॉप होतं? सेलचे फ्रॅगमेंट्स तिथे जमा होतात. तिथे सेलचे असे तुकडे सेल फ्रॅगमेंट्स त्या कोणत्या? आपल्या प्लेटलेट्समुळे होते. कशामुळे होते? प्लेटलेट्स. याचे नंबर जर रिडक्शन झाले, याचे नंबर जर कमी जर झाले तर तुम्हाला तिथे ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर बघायला मिळणार आहे. काय? ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. रिडक्शन इन देअर नंबर लीड्स टू ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. रिडक्शन in their number leads to blood clotting disorder. असं फंक्शन आपण प्लेटलेट्सचं फंक्शन आपण बघितलेलं आहे. फंक्शन काय आहे? हेल्प्स इन काय कशामध्ये हेल्प करणार आहे? ब्लड क्लॉटिंग मध्ये आणि कोहागुलेशन और मध्ये त्याला आपण काय म्हणू शकतो? कोहागुलेशन. रिडक्शन इन देअर नंबर लीड्स टू ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. काय? लीड्स टू ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर पण होऊ शकतो आपल्याला. याचे नंबर जर कमी झाले, तुम्हाला जर आता समजायसारखी गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा इंजुरी होते तेव्हा ब्लड स्टॉप होतं. जर ते स्टॉप झालं नाही तर समजायचं आपल्याला प्लेटलेट्सची कमतरता आहे, ते स्टॉप होऊ शकत नाही, तिथे ब्लड चालूच राहणार आहे. याचा रिडक्शन इन देअर नंबर लीड्स टू ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. आपण याच्यावर एमसीक्यू आता बघणार आहोत. एमसीक्यू याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत.
प्लेटलेट्सवर आपण 2-3 MCQ बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन जो असणार आहे आपला, प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम. प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम. क्वेश्चन फर्स्ट असणार आहे आपला, प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम. प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम. फर्स्ट ऑप्शन जे दिलेलं आहे तुम्हाला, फर्स्ट ऑप्शन जे दिलेलं आहे तुम्हाला, कन्फ्युजिंग ऑप्शन तुम्हाला देऊ शकतात, कन्फ्युजिंग ऑप्शन देऊ शकतात. मेगा कॅरिओ ब्लास्ट. फर्स्ट ऑप्शन जे असणार आहे मेगा कॅरिओ ब्लास्ट. मेगा कॅरिओ ब्लास्ट. सेकंड ऑप्शन जे बघायला मिळणार आहे तुम्हाला, मेगा कॅरिओ साइट. मेगा कॅरिओ साइट. मेगा कॅरिओ साइट. मेगा कॅरिओ साइट. थर्ड ऑप्शन जे बघायला मिळणार तुम्हाला, थर्ड ऑप्शन असणार आहे मॅक्रो कॅरिओ ब्लास्ट. मॅक्रो कॅरिओ ब्लास्ट. आणि फोर्थ ऑप्शन जे बघायला मिळणार आहे तुम्हाला, मॅक्रोफेजेस. आता जस्ट आपण लेक्चर मध्ये काय बघितलंय, फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला सरळ 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 तुम्हाला डायरेक्ट एनसीईआरटी ची लाईन येथे विचारलेलं आहे. प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट. काय असणार आहे? मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट तुम्हाला सांगायचं इथे. काय सांगायचंय? मेगा कॅरिओसाइट. आणि हे ऑप्शन तर डायरेक्ट कटणार आहे. मेगा कॅरिओ ब्लास्ट. ब्लास्ट नाही, ते साइट आहे. काय आहे? साइट विचारलेलं आहे आपल्याला. मेगा कॅरिओ साइट असणार आहे. त्यानंतर मॅक्रो कॅरिओ ब्लास्ट. मॅक्रो नसून तिथे काय आहे? मेगा आहे. नंतर मॅक्रोफेजेस, इथं कुठे जुळत नाहीये. नंतर ऑप्शन जे असणार आहे आपलं कोणतं असणार आहे? मेगा कॅरिओसाइट. काय असणार आहे? मेगा कॅरिओसाइट. नेक्स्ट एमसीक्यू आपल्याला बघायचा आहे. Which of the following sequence is correct? नेक्स्ट एमसीक्यू बघायचा आपल्याला. नेक्स्ट एमसीक्यू आपण बघत आहोत. Which of the following sequence which of the following sequence is correct? Which of the following sequence is correct in terms of abundance, in terms of abundance, in terms of abundance in blood cell, in blood cell, in blood cell. Which of the following sequence is correct in terms of abundance of blood in blood cell? Abundance of in blood cell. Abundance in blood cell. आपल्याला सांगायचं आहे अबंडन्स कोण असणार आहे. फर्स्ट ऑप्शन तुम्हाला असं दिलेलं आहे, आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, प्लेटलेट्स. सेकंड ऑप्शन तुम्हाला असं दिलेलं आहे, डब्ल्यूबीसीज, आरबीसीज, प्लेटलेट्स. डब्ल्यूबीसीज, आरबीसीज, प्लेटलेट्स. त्यानंतर थर्ड ऑप्शन तुम्हाला असं दिलेलं आहे, आरबीसीज, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीज. आरबीसीज, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीज. फोर्थ ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे, आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, प्लेटलेट्स.
प्लेटलेट्स. आता आपण सर्वांचे नंबर पण डिस्कस केले, सर्वांचे नंबर आपण डिस्कस केले. तुम्हाला माहित आहे आरबीसी चा नंबर किती आहे? आरबीसी चा नंबर मिलियन्स मध्ये आहे, डब्ल्यूबीसी चा नंबर थाउजंड्स मध्ये आहे आणि प्लेटलेट्सचा जो नंबर असणार आहे तो किती असणार आहे? लाख मध्ये असणार आहे. किती? लाख मध्ये असणार आहे. आपलं हे ऑप्शन आपण बघणार आहोत इथे की 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसी. 5 to 5.5 मिलियन्स म्हणजे फर्स्ट ऑप्शन इथे थोडंफार. त्यानंतर आपण डब्ल्यूबीसी थाउजंड्स मध्ये आहे. डब्ल्यूबीसी किती? 6000 to 8000. किती असणार आहे? 6000 to 8000. म्हणजे हे ऑप्शन पण इथे डायरेक्ट रॉंग झालेलं आहे कारण इथे मिलियन्स आहे, इथे प्लेटलेट्स असतात. तर हे ऑप्शन आपलं करेक्ट आलं असतं. फर्स्ट ऑप्शन आपलं कटलेलं आहे. त्यानंतर डब्ल्यूबीसी इथे थाउजंड्स मध्ये आहे, तिथे मिलियन्स मध्ये, हे ऑप्शन आपलं कटलेलं आहे. त्यानंतर 6000 मिलियन्स. त्यानंतर आरबीसी मिलियन्स मध्ये आहे, प्लेटलेट्स लाख मध्ये आहे, डब्ल्यूबीसी कशामध्ये आहे? थाउजंड मध्ये आहे. इथे आरबीसी किती आपल्या 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसी. 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसी. त्यानंतर प्लेटलेट्स किती असणार आहे? 1.5 to 3.5. 1.5 to 3.5. आणि डब्ल्यूबीसी तुम्हाला बघायला मिळणार आहे 6000 to 8000. 6000 to 8000 डब्ल्यूबीसी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ऑप्शन करेक्ट असणार आहे आपलं थर्ड ऑप्शन. कोणतं करेक्ट असणार आहे? थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स हे ऑप्शन पण कटणार आहे कारण इथं 5 to 5.5 मिलियन्स इथे मॅच होते. त्यानंतर डब्ल्यूबीसी किती आहे? थाउजंड मध्ये. किती? थाउजंड्स मध्ये. आणि इथे किती? लाख मध्ये. तर ऑप्शन हे पण कटलंय. ऑप्शन जे असणार आहे आपलं थर्ड ऑप्शन असणार आहे. कोणतं असणार आहे? थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. इथून पुढे जे पण आपले लेक्चर होणार आहे त्यामध्ये आपण विथ एमसीक्यू प्रॅक्टिस घेणार आहोत. स्टार्टिंगला आपण ते पॉईंट घेणार. आता नेक्स्ट असणार आहे आपलं ब्लड ग्रुप. काय असणार आहे? ब्लड ग्रुपवर आपण लेक्चर घेणार आणि शेवटी त्यावर आपण अशी एमसीक्यू प्रॅक्टिस पण आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एमसीक्यू प्रॅक्टिस पण आपण त्याची डिस्कस करणार आहोत. आपल्याला एमसीक्यू प्रॅक्टिस पण आता इथून पुढे घ्यायची. आपण स्टार्टिंगला आपण पॉईंट घेणार, नंतर आपण एमसीक्यू त्याची प्रॅक्टिस आपण बघणार आहोत. तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर धन्यवाद.